श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये कॅलेंडर विषयी माहिती पाहणार आहोत। कॅलेंडर हे कोठे लावावं या संदर्भात सर्व काही माहिती पाहणार आहोत। आजपासून नवीन वर्ष सुरू झालेलं आहे 2024। या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। नवीन कॅलेंडर आहेत ही सर्वांनी आणले असतील किंवा काहींनी आणले नसतील, मीही ते आणलं नाही, ते मी आज आणणार आहे। तुम्ही सर्वांनी नवीन कॅलेंडर आहेत ती घेऊन या। आपले घर हे वास्तुशास्त्रानुसार नसते, काही ना काहीतरी कमतरता असते। आपण जरी नवीन घर घ्यायचं म्हटलं तरी आपण बिल्डरकडून घेतो, पण म्हणजे प्रत्येकालाच ते वास्तुशास्त्रानुसार मिळतं किंवा जरी मिळालं तरी त्याच्यात काही ना काहीतरी कमतरताही राहून जाते। जरी आपण स्वतः बांधायचं जरी म्हणलं घर तरीही त्याच्यात कुठे ना कुठेतरी कमतरता होऊन जाते। म्हणून मग आपण काय करू शकतो की आपल्याला घर वास्तुशास्त्रानुसार नाही, पण ज्या घरातील वस्तू आहेत त्या आपण वास्तुशास्त्रानुसार ठेवण्याचा तर प्रयत्न करू शकतो ना। जेवढ्या आपल्याला वास्तुशास्त्रानुसार ठेवणं शक्य आहे तेवढे आपण नक्कीच वास्तुशास्त्रानुसार ठेवू शकतो। मी हे कॅलेंडर आहे ते स्वामी समर्थांच्या केंद्रातील आहे ते वापरते। माझ्याकडे जुनं आहे ते मी तुम्हाला दाखवते। मी आज केंद्रात जाऊन नवीन आणणारच आहे, पण माझ्याकडे जे आहे ते जुनं असं आहे। तुम्हाला तो उलटं दिसत असेल। श्री स्वामी समर्थांचं हे जे आहे ते मी नेहमी माझ्याकडे असतं। यामध्ये खूप सविस्तर आणि खूप छान अशी माहिती दिलेली असते, म्हणून मी हेच वापरते। जेव्हापासून मी स्वामी सेवा करत आहे तेव्हापासून मी हेच कॅलेंडर वापरते, दुसरं कोणतंही वापरत नाही। तशी इतर अजूनही बरीच कॅलेंडर आहेत व्यवस्थित, म्हणजे खूप छान सविस्तर माहितीचे आहेत, तेही तुम्ही वापरू शकता तुमच्या इच्छेनुसार। जेव्हा आपण हे कॅलेंडर घेऊन येतो जेव्हा आपण घेऊन येतो त्या कॅलेंडरवरती तुम्हाला घरी आणल्यानंतर एक आपल्याला करायचं आहे की त्याच्यावरती एक आपल्याला मंत्र लिहायचा आहे। तो मंत्र आपल्याला कोणता लिहायचा आहे? आपल्या गुरूंचा, आपण ज्यांची सेवा करतो ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज। आपण त्यांचा जो मंत्र आहे तो आपण कॅलेंडरच्या वरती लिहायचा आहे। आणि त्याचबरोबर आपली जी कुलस्वामिनी आहे तिचं नाव किंवा तिचा मंत्र जरी तुम्ही लिहिला तरी चालेल। मीही नेहमी लिहिते दरवर्षी। हे बघा, माझा तो जरा पुसट झालेला आहे। श्री स्वामी समर्थ आपल्याला फ्रंट जे पहिलं जे आहे ना जानेवारीचं त्याच्यावरतीच लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ, आणि इथं आपल्या कुलदेवीचं जे नाव आहे ते लिहायचं असतं, असं लिहायचं। आणि हे आपण लिहिताना मात्र लालच पेनाने लिहायचं आहे, दुसऱ्या कोणत्याही पेनाने लिहायचं नाही। जर तुमच्याकडे जरी पेन नसेल, लाल नसेल, तर तुम्ही कुंकवाने असं थोडंसं जरी ही करून जरी लिहिलं तरी चालेल, पण लालच ह्याने लिहा। दुसऱ्या कोणत्याही ह्यानं देवाचं जे नाव असतं, देवाचं जो मंत्र असतो तो लाल ह्यानेच लिहायचा असतो, म्हणून तो लाल ह्यानेच आपण लिहायचा, तो शुभकारक असतो। आता हे जे आणलेलं कॅलेंडर आहे ते आपण कोठे लावावं? आपण आणतो आणि कोणत्याही दिशेला लावतो, पण कॅलेंडर हे आपण कोणत्याही दिशेला लावायचं नसतं। त्याचबरोबर घड्याळ आपल्या घरातील हेही कोणत्याही दिशेला लावायचं नसतं। कॅलेंडर म्हणजे काळ असतो आणि घड्याळ असतं ते वेळ असते, म्हणून आपल्याला ते योग्यच दिशेला लावलं पाहिजे। जर आपण ते योग्य दिशेला लावलं नाही तर आपण कसं म्हणतो की उलटी गंती सुरू होणे किंवा वाईट गोष्टी घडत राहणे अशा प्रकारे होतं। आणि हे कधी होतं? जर हे कॅलेंडर तुम्ही दक्षिण दिशेला जर लावलं तर हे सर्व आपल्याला जे फरक आहे ते आपल्याला जाणवतात, की वाईट जे अनुभव येतात ते आपल्याला जाणवतात। म्हणून आपण जे दक्षिण दिशेला आहे त्या दक्षिण दिशेला हे कॅलेंडर लावायचं नाही, कारण दक्षिण दिशा ही यमदेवांची दिशा आहे। या दिशेला फक्त आपण जे मृत व्यक्ती असतात त्यांचेच फोटो लावायचे असतात। या दिशेला आपण कॅलेंडर किंवा हे घड्याळ किंवा कोणती अशी चांगली जी वस्तू असते देवाच्या ह्याच्यातली अशी ते आपण त्या दिशेला लावायची नसते। हे जे कॅलेंडर आहे हे तुम्ही कोणत्याही रूममध्ये किंवा किचनमध्ये, हॉलमध्ये कुठेही लावू शकता, फक्त दक्षिण दिशेला लावू नका। कारण या कॅलेंडरमध्ये आपण तारीख बघतो, वार बघतो, त्याचबरोबर सणांबद्दलची माहिती, शुभ दिवस, अशुभ दिवस, म्हणजे जी काय आहे ती सर्व काही माहिती आहे ती आपण या कॅलेंडरात बघत असतो, म्हणून हे योग्य दिशेला लावायचं असतं। तर हे आपण आता कोणत्या दिशेला लावू शकतो? आपण
पूर्व पश्चिम दिशेच्या भिंतीला तुम्ही लावू शकता. त्याचबरोबर कुबेर देवांची जी दिशा आहे उत्तर, त्याही उत्तर दिशेच्या भिंतीला जरी तुम्ही हे कॅलेंडर लावलं तरी चालेल. मात्र चुकून कोणीही दक्षिण दिशेला लावू नका. त्याचबरोबर आपला जो घराचा जो फ्रंट दरवाजा आहे त्याच्या पाठीमागंही लावायचं नाही. का तर नकारात्मकता शक्ती आपल्या घरामध्ये जर आली तर तिचा पहिल्यांदा जो प्रादुर्भाव आहे तो त्याच्यावरती पडतो. आपल्या घरामध्ये नेहमीच सकारात्मकता शक्ती येईल असं नाही. कधी कधी नकारात्मकता शक्ती शिरकाव करू शकते. म्हणून आपण हे जे कॅलेंडर आहे ते दरवाजाच्या पाठीमागं तेवढं लावायचं नाही. आता हे आपण नवीन कॅलेंडर आणलं की आपण नवीन कॅलेंडर लावतो. पण हे जे नंतर जे जुनं जे कॅलेंडर असतं, काही जण काय करतात तर ते कचऱ्यामध्ये टाकतात. तर ते कचऱ्यामध्ये टाकायचं नसतं. कारण त्या कॅलेंडरवरती देवाचे फोटो असतात आणि आपण देवाचे जे फोटो आहेत ते कचऱ्यामध्ये कसं टाकायचं? नाही ना. आपण एवढी देवाची पूजा करतो, देवाचं सगळं करतो आणि त्या कॅलेंडरवरचे जे देवाचे फोटो त्याच्यावरती असतात आणि हे आपल्या लक्षात म्हणजे नकळत घडतं. हे काही कोणी जाणूनबुजून करत नाही. आपल्याही लक्षातही येत नाही ही गोष्ट. म्हणून आपण आवर्जून तरी आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नाही ते आपण कचऱ्यात नाही टाकायचं. का तर देवाचे फोटो असतात त्याच्यावरती. म्हणून आपण तुम्ही ते घरात ठेवा किंवा दुसरं रद्दीमध्ये असं म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला ते कुठं ठेवायचं आहे तिथं तुम्ही ठेवू शकता. मात्र कचऱ्यात कोणीही टाकू नका. आणि घड्याळ आहे तेही आपल्याला दक्षिण दिशेला लावायचं नाही. दुसऱ्या कोणत्याही दिशेला लावलं तरी, पश्चिम पूर्व उत्तर कोणत्याही दिशेला लावलं तरी चालेल. घड्याळ पण हे आपल्याला दक्षिण दिशेला लावायचं नाही. मी ही सर्व सांगितलेली माहिती जर तुम्हाला सर्वांना जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.